नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही. या संदर्भात त्वरेनं निर्णय घेण्याबाबत विधान परिषदेत विरोधक आक्रमक, कामकाज ठप्प. राज्य सरकारनं नागपूरजवळ पतंजलीला कवडीमोल दरानं जमीन विकली असल्याचा काँग्रेसचा आरोप, उच्च न्यायालयात याचिका दाखल. ईव्हीएम मशीन घोटाळा प्रकरणी राज्यसभेत गोंधळ, या संदर्भात तक्रार असेल तर विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचं केंद्राचं आवाहन. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गाठला विक्रमी टप्पा, निफ्टीही वधारला. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून आजही शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचं चोख प्रत्युत्तर. आणि उल्हासनगरच्या महापौरपदी भाजपाच्या मीना आयलानी यांची बिनविरोध निवड. आणि आता पाहूया सविस्तर वृत्त. शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मागणीचे पडसाद आज राज्य विधिमंडळात उमटले. राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सकारात्मक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे पण ती मिळाली नाही, तरीही राज्य सरकार कर्जमाफीसाठी योजना आखेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. उत्तर प्रदेश सरकारनं शेतकऱ्यांना केलेल्या कर्जमाफीच्या आर्थिक नियोजनाचा आढावा घेण्याच्या सूचना राज्याच्या वित्त सचिवांना देण्यात आल्या आहेत. तसंच राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भातली माहिती संकलित करण्यात येत असल्याचं त्यांनी नमूद केलं. की जे 31 लाख शेतकरी हे काही ना काही कारणाने ओव्हरड्यू आहेत, डिफॉल्टमध्ये आहेत, यांना कर्जातनं बाहेर काढून पुन्हा क्रेडिट वर्दी बनवायचं, त्यांना पुन्हा कर्ज मिळेल याकरता त्यांना कर्ज माफ करायचं, कर्जमुक्त करायचं. या संदर्भात राज्य सरकारची भूमिका ही सकारात्मक आहे. वेगवेगळ्या राज्यांनी जे मॉडेल तयार केले ते मॉडेलही त्या ठिकाणी आम्ही मांडलेले आहे. आणि या सभागृहात मी सांगितलं होतं की आम्ही केंद्र सरकारला मदत मागितली आहे, पण समजा केंद्र सरकारकडनं मिळाली नाही तर कशाच्या आधारावर करायचं त्याचं प्लॅनिंग देखील आम्ही योग्य प्रकारे करतोय. विधानसभेत सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्द्यामुळे विरोधकांचा बहिष्कार आजही कायम असताना सदनात मात्र शिवसेना आणि भाजपाचे सदस्य शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं आग्रही आवाहन सरकारला करत होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी सदनासमोर शासनाची भूमिका मांडली. आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी विधानसभेतून ही बातमी दिली आहे. मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावरची जलवाहतूक येत्या मार्च 2018 पर्यंत सुरू करण्यात येणार असून ठाणे खाडीतल्या जलवाहतुकीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमून तिथेही निश्चित कालावधीत ती सुरू केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. ठाण्यातल्या जलवाहतुकीसाठी 280 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यातल्या 49 नद्या प्रदूषित होण्यासाठी जबाबदार असणाऱ्या 35 नगरपरिषदा आणि 4 महानगरपालिका यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या संदर्भातल्या लक्षवेधी सूचनेवर दिली. प्रश्नोत्तर, लक्षवेधी सूचना आणि 3 विधेयकं असं दिवसभराचं कामकाज अवघ्या 2.25 तासात पूर्ण करून विधानसभेचं आजचं कामकाज संपलं असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमे यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. सत्तारूढ सदस्यांची प्रतोद ही पदं ऑफिस ऑफ प्रॉफिट या कायद्याच्या कक्षेतून वगळणारं विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आलं. यामुळे भाजपा आणि शिवसेनेच्या मुख्य प्रतोदांना कॅबिनेट दर्जा देणं शक्य होणार आहे. सत्तारूढ सदस्यांनी अशी पदं स्वीकारली तर त्यांची आमदारकी ऑफिस ऑफ प्रॉफिट या कायद्याखाली रद्द होऊ शकते. दिल्लीत आपच्या 21 आमदारांवर हीच कारवाई सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आता कायद्यातच दुरुस्ती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत आजही विरोधकांची आक्रमक भूमिका कायम राहिली. विरोधकांनी हौद्यात उतरून सरकार विरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे कामकाज पहिल्यांदा 2दा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. या गोंधळातच सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार बांधील आहे, मात्र शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत जाणार नाही यासाठी त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यावर भर द्यावा लागेल असं सांगत सभागृहाला आश्वस्त केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत तातडीनं कर्जमाफीची घोषणा करावी, अन्यथा कामकाज चालू देणार नाही अशी मागणी केली.
उत्तर प्रदेशसारखं आर्थिकदृष्ट्या कमकुवत राज्य कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतं, तर राज्य सरकार या संदर्भात का निर्णय घेऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित करत कर्ज घेण्याची क्षमता असतानाही सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर टोलवाटोलवी करत आहे असा आरोप तटकरे यांनी यावेळी केला. सरकार कर्जमाफीसाठी निवडणुकीची वाट बघतंय का असा टोला नारायण राणे यांनी लगावला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असं आमच्या प्रतिनिधीला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांनी विधान भवनाबाहेर आज आंदोलन केलं. तत्पूर्वी विधिमंडळातली आगामी रणनीती निश्चित करण्यासाठी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी विरोधी पक्ष आमदारांची बैठक झाली. शिवसेनेच्या आमदारांनीही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी अशी मागणी केली आहे. या संदर्भात शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांची आज बैठक झाली. कर्जमुक्ती कशा प्रकारनी करायची हा राज्य सरकारच्या अखत्यारीत प्रश्न असला तरी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एक योग्य ते पाऊल उचललेलं आहे. आता सुद्धा 3 दिवस अधिवेशन नव्हतं त्या काळात सुद्धा आत्महत्या झालेल्याच आहेत आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने सुद्धा लवकरात लवकर कर्जमुक्ती करावी. पंतप्रधानांच्या मन की बात या आकाशवाणी कार्यक्रमाच्या धर्तीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरचित्रवाणीद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. मी मुख्यमंत्री बोलतोय असं या कार्यक्रमाचं नाव असून या मालिकेच्या पहिल्या भागाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालं. येत्या रविवारी हा कार्यक्रम सह्याद्री वाहिनीसह मराठी वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित होण्याची शक्यता आहे. या पहिल्याच कार्यक्रमासाठी व्हॉट्सअॅपवर 18,000 आणि ईमेलवर 1,250 प्रश्न प्राप्त झाल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाची निर्मिती केल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्यसभेत वस्तू आणि सेवा कर विधेयकावर चर्चा सुरू झाली आहे. वित्तमंत्री अरुण जेटली यांनी विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवलं. वस्तू आणि सेवा कराशी संबंधित 4 विधेयकं गेल्याच आठवड्यात लोकसभेत मंजूर करण्यात आली आहेत. तत्पूर्वी आज सकाळी ईव्हीएम मशीन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून दिग्विजय सिंह आणि मायावती यांनी आज राज्यसभेत सरकारवर टीकास्त्र सोडलं. या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळही झाला. ईव्हीएम मशीन पूर्णतः निर्दोष असून याबाबत विरोधकांची तक्रार असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागावी असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. लोकसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी जहाल विचारसरणीविषयी माहिती दिली. जहाल विचारसरणीचा मुद्दा केवळ जम्मू काश्मीरपुरता मर्यादित राहिला नसून त्याचे पडसाद जगभरात उमटत आहेत. आतापर्यंत 50 भारतीय तरुण जहाल विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन देशाबाहेर गेले आहेत असं त्या म्हणाल्या. कोल्हापुरी पादत्राणाचं पेटंट अर्थात स्वामित्व हक्काचा मुद्दा काही खासदारांनी मांडला. कोल्हापुरी पादत्राणांसारख्याच दिसणाऱ्या चपलांचं उत्पादन आणि विक्री देशाच्या इतर भागात होत आहे. त्यामुळे कोल्हापुरातल्या या उद्योगाला संरक्षण देण्यासाठी पेटंटची गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं. शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हवाई प्रवास बंदीबाबतचा मुद्दा खासदार आनंदराव अडसूळ यांनी आज पुन्हा उपस्थित केला. कोणत्या कायद्याखाली गायकवाड यांना बंदी घालण्यात आली आहे असा प्रश्न त्यांनी विचारला. हा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही सत्तेत असलो तरी आम्हाला सभागृहात आंदोलन करावं लागेल असं ते म्हणाले. सांगली जिल्ह्यात पेठ इथल्या नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात 42वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं तर व्यंकटेश्वरा शैक्षणिक संकुलाचे प्रमुख राहुल महाडिक या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 4 दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यांनी 450 प्रकल्प यावेळी सादर केले. सामान्यांचं जगणं सोपं करण्यासाठी विज्ञान क्षेत्रामध्ये अधिकाधिक संशोधन व्हावं अशी अपेक्षा प्रमुख वक्त्यांनी यावेळी व्यक्त केली. संशोधन करणाऱ्या मुलांना समाजानं पाठबळ द्यावं असं आवाहनही यावेळी मान्यवरांनी केलं. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं तसंच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज विक्रम प्रस्थापित केला. सकाळच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं 30,007 अंकांचा तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं 9,265 अंकांचा विक्रमी टप्पा गाठला. त्यानंतर निर्देशांकात काहीसे चढउतार झाले. रिझर्व्ह बँकेच्या उद्या जाहीर होणाऱ्या द्वैमासिक पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी काहीसा सावध पवित्रा अवलंबला असं बाजार सूत्रांनी सांगितलं. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 64 अंकांची वाढ होऊन तो 29,974 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत 27 अंकांची वाढ होऊन तो 9,265 अंकांवर स्थिरावला. यापूर्वी
3 एप्रिलला मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं 29,910 अंकांचा तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं 9,238 अंकांचा विक्रम प्रस्थापित केला होता. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करणं सुरूच ठेवलं आहे. आजही अशा घटना घडल्या. भारतीय लष्करही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. गेल्या 2 दिवसात पाकिस्ताननं चौथ्यांदा युद्धबंदी कराराचं उल्लंघन केलं आहे. सीआरपीएफचे बहादूर कमांडंट चेतन चिता यांनी मृत्यूवर मात केली आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढा देताना चेतन चिता यांना 9 गोळ्या लागल्या होत्या. गंभीर जखमी होऊनही चिता यांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. डोक्यात गोळी लागल्यानं गंभीर जखमी झालेले चिता सुमारे 1.5 महिना कोमात होते. त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रियाही करण्यात आल्या. तब्येतीत सुधारणा झाल्यामुळे आज चिता यांना नवी दिल्लीच्या एम्स रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आज रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या मीना आयलानी तर उपमहापौरपदी जीवन उर्फ राजू इदनानी यांची आज बिनविरोध निवड झाली. शिवसेनेसोबत 6 पक्षांनी सभात्याग केल्यानं बिनविरोध निवडणूक झाली. कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी राजकीय पक्ष नोंदणी प्रकरणी 2 दिवसात परस्पर भिन्न निर्णय दिल्याच्या निषेधार्थ शिवसेना आणि मित्रपक्षांनी सभात्याग केला. आज उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी आणि ठाण्याचे जिल्हाधिकारी वाहतुकीत अडकल्यामुळे सुमारे अर्धा तास उशिरा आले. दरम्यान कोणत्या पक्षाच्या नगरसेवकानं कुठं बसावं यावर सेना भाजपामध्ये वाद झाला, पण पीठासीन अधिकारी आल्यावर हा गोंधळ शांत झाला. राज्य सरकारनं पतंजली आयुर्वेद लिमिटेडला शेकडो एकर जमीन कवडीमोल दरानं दिली असून त्याविरोधात काँग्रेसनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. नागपूर विमानतळाजवळ मिहान सेज इथली ही जमीन असून त्याची किंमत प्रति एकर 1 कोटी रुपये आहे. योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीला मात्र ती प्रति एकर 25 लाख रुपयांप्रमाणे देण्यात आली आहे, असा आरोप निरुपम यांनी केला. ही जमीन हस्तांतरण प्रक्रिया संशयास्पद असून यामध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. तसंच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप केला आहे, असा आरोपही निरुपम यांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी निरुपम यांनी केली आहे. देशात आज नौवहन दिन साजरा झाला. 1919 मध्ये या दिवशी देशातल्या सिंधिया स्टीम नेव्हिगेशन कंपनी लिमिटेडचं पहिलं जहाज इंग्लंडसाठी रवाना झालं. ब्रिटिशांचं राज्य असताना भारतीय नौवहन उद्योगासाठी हा मैलाचा टप्पा होता. खरं तर भारताला प्राचीन काळापासून सागरी व्यापाराचा वारसा लाभला होता, मात्र ब्रिटिश काळात भारताची ही ताकद कमी झाली. 54व्या राष्ट्रीय नौवहन दिनानिमित्त मुंबईतल्या मशीद बंदर इथल्या इंडियन सेलर्स होम इथं शहीदांना पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. सिरियामधल्या इदलिब प्रांतातल्या खान शेखून भागात काल झालेल्या रासायनिक हल्ल्यातल्या मृतांची संख्या 72वर पोहोचली आहे. या हल्ल्यात 60हून अधिक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्याबद्दल सिरियातल्या विरोधी पक्षांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या सैन्याला दोषी ठरवलं आहे. मृतांमध्ये 19 मुलं आणि 13 महिलांचा समावेश असल्याचं सिरियातल्या मानवी हक्क संघटनेनं म्हटलं आहे. या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असून आज यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक होत आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबुक या समाज माध्यमांद्वारे वैयक्तिक माहिती अधिकाराचं उल्लंघन झाल्याबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज 5 न्यायमूर्तींच्या पीठाकडे वर्ग केली. या याचिकेवर येत्या 18 एप्रिलला सुनावणी होईल, असं सरन्यायाधीश JS खेर यांनी सांगितलं. व्हॉट्सअॅपनं बदललेल्या धोरणामुळे एखाद्याची व्यक्तिगत माहिती, संपर्क क्रमांक आणि इतर माहिती फेसबुक या समाज माध्यमाशी जोडल्यानं याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. म्हणून हे धोरण बदलण्यात यावं अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याआधी दिल्ली उच्च न्यायालयानं यामध्ये हस्तक्षेप करायला नकार दिला होता. तसंच व्हॉट्सअॅपनं आपल्या बदललेल्या धोरणानुसार काम करावं असंही म्हटलं होतं. हवामान. कोकण, गोवा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 43°C इतकं नोंदवलं गेलं. येत्या 48 तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे.
तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 33, किमान 25, नागपूर 43, 24, पुणे 37, 18, औरंगाबाद 39, 23, नाशिक 37, 19, कोल्हापूर 36, 22, रत्नागिरी 32, 24, सोलापूर 40, 24 आणि अमरावती कमाल 40 आणि किमान 25 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही. या संदर्भात त्वरेनं निर्णय घेण्याबाबत विधान परिषदेत विरोधक आक्रमक, कामकाज ठप्प. राज्य सरकारनं नागपूरजवळ पतंजलीला कवडीमोल दरानं जमीन विकली असल्याचा काँग्रेसचा आरोप. उच्च न्यायालयात याचिका दाखल. ईव्हीएम मशीन घोटाळा प्रकरणी राज्यसभेत गोंधळ. या संदर्भात तक्रार असेल तर विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याचं केंद्राचं आवाहन. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं गाठला विक्रमी टप्पा, निफ्टीही वधारला. जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून आजही शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचं चोख प्रत्युत्तर. आणि उल्हासनगरच्या महापौरपदी भाजपाच्या मीना आयलानी यांची बिनविरोध निवड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. तणावातून आलेल्या नैराश्यामुळे महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय युवकानं आपलं जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना मुंबईत नुकतीच घडली. तर त्याचवेळी जगभरातील तणावग्रस्तांच्या संख्येत 18% वाढ झाल्याचं आणि जगभरात 30,000 कोटीहून अधिक लोक तणावग्रस्त असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या ताज्या अहवालातून समोर आलंय. एका पाहणीनुसार फक्त भारताचा विचार केला तर भारतात दर तासाला आत्महत्येच्या 15 घटना घडतात आणि त्यातील 70% आत्महत्यांमागे नैराश्य हेच कारण असल्याचं दिसून आलंय. एकूणात या साऱ्या घटनाक्रमामुळे तणाव आणि नैराश्याच्या समस्येकडे गांभीर्यानं पाहण्याची आणि त्यासाठीच मनावरच्या उपचारांना सकारात्मकतेनं घेणारं समाजमन घडवण्याची गरज अधोरेखित झाली आहे, हे खरं. याच अनुषंगानं आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मानसशास्त्रज्ञ गौरी योहान कोठारी यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.